गेल्या 10 दिवसापासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी रस्ते कचऱ्याने भरलेले दिसतात। गृहनिर्माण सोसायट्यांपासून ते झोपडपट्ट्यांपर्यंत सर्व ठिकाणी कचराच कचरा पाहायला मिळतोय। महापालिका कचऱ्यासंदर्भात 10 वर्ष टेंडर काढते, पण 10 दिवसाचा कचरा उचलू शकत नाही, ही शोकांतिका आहे। या मुद्द्यावरून ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाणांनी प्रशासनाला लक्ष्य केलेलं आहे। सध्या आपण बघू शकतो की ठाण्याच्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि त्यानिमित्तानेच ठाणे काँग्रेसने येत्या 2 दिवसांमध्ये मोठं आंदोलन महानगरपालिकेच्या समोर ठेवण्यात आलं आहे। नेमकी काय भूमिका आहे हे आपण जाणून घेणार आहोत। ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासोबत। दादा, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। नेमकी काय भूमिका आपली आहे? गेल्या 10 दिवसापासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी मग गृहनिर्माण संस्था असतील, झोपडपट्ट्या असतील, रस्ते असतील, बघाल तुम्ही रस्त्या पूर्णपणे कचऱ्याने तुंबलेले आहेत। महानगरपालिका एकीकडे 10 वर्षाचा टेंडर काढते कचरा उचलण्यासंदर्भात, वाहतूक कोंडी संदर्भात, निर्माणासंदर्भात, आणि 10 दिवसाचा कचरा उचलण्यात जर अपयशी महानगरपालिका ठरत असेल तर ही ठाणे शहराची शोकांतिका आहे। ठाणे शहर एक प्रख्यात शहर म्हणून गणलं जातं, ऐतिहासिक शहर म्हणून गणलं जाते, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक शहर आहे। आणि असं असताना जर सत्ताधारी पक्ष गेले 30 वर्ष सत्तेवर असताना जर कचऱ्यासारख्या प्रमुख समस्येचं निवारण करू शकलेले नाही तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही। ठाण्याला मुख्यमंत्री मिळाले, ठाण्याला उपमुख्यमंत्री मिळाले, ठाण्याला 4-4, 5-5 आमदार खासदार मिळाले, मंत्री मिळाले, तरी ठाण्यातील कचरा समस्या जर सुटत नसेल तर हे त्यांचं अपयश आहे। ठाणे शहरातील लोकप्रतिनिधींचं विधानसभेमध्ये आधिपत्य गाजवणारे हे सत्ताधारी पक्षाचं अपयश आहे। आणि त्यामुळे आम्ही ठाणे काँग्रेसतर्फे गुरुवारी जन आंदोलन उभारणार आहोत। महानगरपालिकेसमोर कचरा वेचक आंदोलन आम्ही उभारणार आहोत ठाणेकरांचं लक्ष वेधण्यासाठी। आणि अधिवेशन आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये फक्त निधीची चर्चा केली जाते, मात्र शहरांच्या प्रमुख समस्यांबद्दल केली जात नाही। त्यासाठी लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन केलं। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।